नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. कृष्णा ही दुष्यंतशी मनमोकळेपणाने बोलू लागते. तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्या लायकीची मी नाही, तेव्हा तुम्ही लग्नाला नकार द्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला तो म्हणतो, नाही, मी देणार नाही, कारण मी पूर्ण विचार करूनच हे लग्न करण्याचा विचार केला आहे. त्यावेळेला ती सांगते, पण तुमची आणि माझी काहीच बराबरी नाही. त्यावेळेला तो म्हणतो, बराबरीचा विषयच नाही. जेव्हा मी एखादी गोष्ट ठरवतो, एखाद्याला शब्द देतो, तो शब्द मी नेहमी पाळतो आणि मी तुला दिलेला शब्द मोडणार नाही. फक्त शब्दाखातीर तुम्ही माझ्याशी लग्न करू नका, माझ्याशी लग्न बंधनात अडकू नका. लग्न म्हणजे एक स्वप्न असतं. प्रत्येकाने आपल्याला आयुष्यभर साथ द्यावी, आपलं जीवन सत्य असावा असं असतं ना. त्यावेळेला दुष्यंत इमोशनल होतो. त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याने गौतमीला प्रपोज केलं आणि गौतमीने केलेला विश्वासघात त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ते क्षण आठवून त्याच्या डोळे पाणवतात. तो त्यावेळेला डोळे पुसतो आणि म्हणतो की आपण असं ठरवतो, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असंच नाहीत ना. कारण काही गोष्टी नियतीवरती असतात. नियती आपल्याला घेऊन जाते, तिथे आपल्याला जावं लागतं. आपण कितीही ठरवलं हे करायचं ते करायचं, पण नियतीने जे ठरवलं तेच होतं. आणि आपल्या दोघांचं मिलन, आपल्या दोघांची जोडी ही नियतीचीच असेल. त्यामुळे आपल्याला हे स्वीकारावंच लागेल आणि मी स्वीकारलं आहे मनापासून. तेव्हा मी तुझ्याशी लग्न करायला स्वतःहून तयार आहे. मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही किंवा कुणाच्या दबावाखाली मी हे लग्न करत नाही आहे. मला मनापासून तुझ्याशी लग्न करायचे, तुझी साथ द्यायची आहे. असं म्हटल्यानंतर कृष्णाला खूप छान वाटतं. आपल्याला योग्य जोडीदार मिळत आहे. पण तिच्या काही अटी शर्तीही आहे. ती सांगते. माझं म्हणणं काही गोष्टी आहे ते माझं म्हणणं आहे की माझ्या होणाऱ्या नवऱ्याने त्या ऐकाव्या. पहिली गोष्ट म्हणजे मी चिखलमातीशी नाळ जोडली आणि त्याच्यातच मी राबणार. माझ्या चिखलाचा, माझ्या मातीचा तुम्ही मान सन्मान करावा. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की एक विहीर त्यांच्या शेतात बनवायची. ती स्वप्न मी आजवर पूर्ण करू शकले नाही, पण ते मला करायचं आहे. तर दुष्यंत म्हणतो, स्वप्न कुणाचं तरी पूर्ण झालं पाहिजे. तू नक्की कर. मी तुझी साथ नेहमी देईन आणि ह्या घराला चालवण्यासाठी मी घर खर्च त्या शेतातनं राबल्यानंतर देणार. त्यात तुम्ही मला नाही म्हणायचं नाही. हे सगळ्या अटी तिने सांगितल्यानंतर दुष्यंत सगळ्या अटी मानायला तयार होतो. त्याला काहीच हरकत नसते. तो प्रत्येक क्षणाला साथ द्यायला तयार असतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मग तोही हा म्हणतो आणि त्याने कृष्णाला आनंद होतो. कृष्णा त्याला एक शब्द आणखी एक विचारते, तू माझी साथ आयुष्यभर देशील ना? मला सोडून कधी जाणार नाही ना? मला अंतर देणार नाही ना? त्यावेळेला तो तिला म्हणतो, नाही, मी तुला कधीच अंतर देणार नाही. त्याला ते क्षण आठवतात. डोळे पाणवतात. जड अंतःकरण होतं. पण तो आता मनापासून कृष्णाला वचन देत असतो की मी तुझी आयुष्यभर साथ देईल, तुला मान सन्मान देईल, तुला माझ्याजवळ स्थान देईल, अंतर कधीच देणार नाही. आणि हे सगळं काही मी माझ्या मनापासून बोलतोय असं तो कृष्णासोबत बोलू लागतो. कृष्णा हे सगळं ऐकते. कृष्णाला खूप छान वाटतं की आपला मान सन्मान करणारा नवरा आपल्याला मिळत आहे आणि तो तिला आयुष्यभर साथ द्यायचं वचनही देतो. कृष्णाही त्याला वचन देते, मीही तुझी साथ आयुष्यभर देईल, तुला कधीही एकटं पडू देणार नाही आणि मी जेव्हा एखाद्याला साथ देते ती मी पूर्णच करते, मी अर्धवट सोडत नाही असं बोलून मग ती कृष्णाचं मन जिंकते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर दुष्यंतलाही खूप छान वाटतं. दुष्यंतला ते क्षण आठवतात. काही लोक कसे विश्वासघात करतात, त्यामुळे तो जरा दुखावल्यासारखा होतो. पण कृष्ण त्याला विचारते, तुम्ही नक्की आनंदी आहात ना? त्यावेळेला तो म्हणतो, हो, उद्याच आपल्या दोघांच्या लग्नाची सुपारी फोडूया आणि मी खरंच मनापासून तुझा स्वीकार करतोय, कोणाच्याही दबावाखाली करत नाही आहे. त्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ नको आणि मी तुझे आयुष्यभरच साथ देईल, तुला कधीच एकटं पडू देणार नाही. इतक्या छान शब्दात त्याने सगळं काही कृष्णाला समजून सांगितलेलं असतं. कृष्णाच्या मनातल्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या असतात. तिला तो मान सन्मान देतो आणि कधीच तुला अंतर देणार नाही ह्या गोष्टीचं वचनही तो देतो आणि मग तिथून निघून जातो. कृष्णाला इतकं बरं वाटतं. तिच्या आजवर झालेल्या सगळ्या जखमा जणू काही त्याने एका क्षणातच भरून काढल्या असा तो क्षण तिला असं वाटत असतो. आनंदाने बागडत स्वाती करत ती आत जाते. स्वातीला ती सांगते की दुष्यंतरावांनी माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या आहे आणि ते माझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि ह्या घराला सांभाळायलाही मला देणार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या अटी मान्य झाल्याने मी आता लग्नाला तयार आहे. स्वातीला खूप आनंद होतो. अगदी ती गावभर आता दवंडी पिटायला जाते आणि
सांगते अख्ख्या गावाला, आमच्या सुकन्येचं लग्न दुष्यंत रांगडे पाटलांशी होणार, लवकरच त्यांचा शुभविवाह होणार. सगळेजण ऐका हो ऐका अशी दवंडी पिटू लागते. तिचं आनंदाला काही माप उरलेलं नसतं. आणि ती कृष्णाला म्हणते, मी तुला नेहमी म्हणायची ना, तुला एक राजकुमार मिळेल तुझ्या आयुष्यात, बघ हाच तो राजकुमार आहे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर कृष्णा खरंच लाजते, हसते. पहिल्यांदा तिला लाजताना स्वाती पाहते. मनापासून ती आनंदी असते. त्यांचा आनंद मात्र आता सावित्रीला काही पाहावेना. आजवर ह्या मुलीला कधी सुखात तिने जगू दिलेलं नाही आणि तिच्या आयुष्यात आलेले क्षण तिने दरवेळेला काढून घेतले. जितक्या वेळा तिचं लग्न जमण्याचे क्षण आले तितक्या वेळा सावित्रीने ते मोडले. आणि हेच बातमी सांगण्यासाठी ती तिच्या मुलीला फोन करते की त्या कपाळकरंट्या मुलीचं लग्न जमलं पण त्या अगोदरच स्वतःची मुलगी रडत असते. तिला ती विचारू लागते, तू का रडत आहे? त्यावेळेला पूजा सांगू लागते की मी ज्या मुलावर प्रेम करायची तो मुलगा खोटारडा निघाला. 8 दिवस झाले त्याने माझ्याशी काहीही कॉन्टॅक्ट केलेला नाही. मी केलेल्या फोनचा रिप्लाय करत नाही. मला वाटतंय तो मला सोडून गेला. हे ऐकल्यानंतर सावित्री तिला म्हणते, त्या मुलाचा मला नंबर दे, मी त्याच्याशी बोलते. तिच्या आईला ती सांगते, ह्या सगळ्या काही गोष्टींची गरज नाही. खरं तर मला थोडं एकटं राहायचं आहे, मला थोडा वेळ शांत राहू दे. पण तिची आई म्हणते, त्या मुलाशी मी बोलते, त्याला जाब विचारते, असं कसं माझ्या मुलीशी तू वागू शकतो? त्यावेळेला ती म्हणते, मला आधीच खूप टेन्शन आहे, प्लीज मला त्रास देऊ नको. त्यावेळेला तिच्या आईला वाईट वाटत असतं की आपल्या मुलीला एखाद्या मुलाने इतका त्रास द्यावा, तिचा फोन कॉल उचलू नये, तिचा विश्वासघात करावा. त्या मुलाची तर मी तिरडीच उठवते असं म्हणत त्याला ती घाण घाण बोलू लागते. आणि हे सगळं ती पूजा म्हणते की बंद कर, आता थोडा वेळ मला शांत राहायचं आहे, तूही फोन करू नको मला थोडा वेळ, मी तुला नंतर शांत झाले की फोन करते असं म्हणत ती फोन कट करते. सावित्रीला वाईट वाटत असतं, आपली मुलगी इतकी दुःखत आहे, तिच्या आवडीच्या मुलाशी तिचं लग्न होणार होतं, ते लग्न मोडलं. हे सगळं कशामुळे झालं? तर त्या कृष्णाच्या कानावर जेव्हा ही बातमी पडली तिची नजर लागली. स्वतः तर इतकं छान लग्न करून मोठ्या घरात चालली आणि माझ्या मुलीच्या आयुष्याला नजर लावून गेली. त्या नजर लावणाऱ्या कपाळकरंटीचं मी लग्नच होऊ देणार नाही. आता कशी मी तिचं लग्न मोडते की नाही हे पाहतच राहा. तिचं स्वप्न मी भंग करणार. माझी मुलगी सुखात नाही तर तिलाही मी सुखात राहू देणार नाही. इकडे बाळजाबाई टेन्शनमध्ये असते. आपल्याला न आवडणारी मुलगी नकळतपणे आता आपल्या मुलाच्या गळ्यात पडते. त्या मुलीला आपण आता आयुष्यभर बघायचं कसं शक्य आहे? त्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न त्याचं वाटोळं होताना आपल्या डोळ्यांनी आपण पाहायचं हे तिला मान्य नसतं. पण मुलाच्या हट्टाखातर ती लग्नाला तयार तर होते. पण आता हे लग्न आता ती शातीर दिमाकाने मोडायचा विचार करत असते. ती तिच्या विचारात गुंग असताना तिथे तिचा धीर येतो आणि काही कागदपत्रांवर सह्या हवे, काही दस्तावेज आहे ते चेक करा असं म्हणत असतो. पण तिचं लक्ष कशातच लागत नाही. ती गाढ तिच्या विचारामध्ये असते. तेव्हा तिला तो विचारू लागतो, वहिनी एवढा का विचार करताय त्या मुलीचा? मग ती म्हणते, का नको करू? त्या मुलीमुळे माझ्या आयुष्यात इतकी मोठी भूकंप आली, माझ्यावरती कितीतरी गोष्टींचा आरोप आला. त्या मुलीमुळे अगदी मी जेलमध्ये गेले. अख्ख्या गावकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरे मी देते आणि त्या मुलीचा विचार करू नको असं म्हणताय तुम्ही? त्यावेळेला तिला एक कॉल येतो. गावातलाच एक नंबर आहे त्या दुकानाचा जिथे STD बूथ आहे. तेव्हा ती कॉल उचलते. गावातले लोक काय विचारणार, तुमचं आणि त्या मुलाचं, तुमच्या मुलाचं आणि त्या मुलीचं लग्न कधी होणार? अख्ख्या गावाला त्या मुलीची काळजी. तिकडनं मी तुमची शुभचिंतक बोलते असं म्हणत कॉलवर ती बाई बोलू लागते. बाळजाबाई विचारत असते कोण कोण, पण ती सांगते शुभचिंतक. खरं तर मला सांगायचं आहे ती मुलगी चांगल्या वळणाची नाही, तुमच्या घराण्याला शोभणारी नाही असं सगळं ती घाण सांगत असते. आणि मग त्या दिशेने बाळजाबाई खानाखोना करतात, गाडी काढायला सांगतात. मग तिकडे गेल्यानंतर सावित्री फोनवर बोलत असते, ती मुलगी तुमच्या घराण्याच्या लायक नाही, तिच्याशी लग्न करू नका, तुमच्या मुलाचं लग्न मोडून टाका असं सगळं काही बोलत असते. आणि बाळजाबाई हे सगळं पाहत हसत असते. आणि बाळजाबाई मग सावित्री, बरं बाई तुझ्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावणार नाही हं असं म्हणते. आणि सावित्री लगेच घाबरते. तर ती म्हणते, मी नाही सावित्री, तुम्ही मला सावित्री का म्हणताय? आणि फोन कट करत असते. तितक्यातच सावित्री अशी जोरात आरोळी मग बाळजाबाई तिला मारते.
सावित्रीच्या हातातलं फोन खाली पडतो. तिचं अवसान अगदी गळून जातं. माफी मागायला ती पाय धरून बाळजाबाईजवळ बसते आणि माफ करा, माझ्या वागण्यामागे काही कारणं आहे म्हणून मी तिचं लग्न मोडायची. खरं तर ती मुलगी माझ्या घरात घर चालवते. त्या मुलीला मला सोडायचं नाही. माझ्या म्हातारपणाचा आधार आहे असं मला वाटतं म्हणून मी त्या मुलीचं लग्न होऊ देत नाही असं बाळजाबाईला मग ती सांगू लागते. बाळजाबाई गालातले गालात हसू लागतात आणि तुला माफ केलं. आजपर्यंत त्या मुलीची तू कायम लग्न मोडत आलीस ना, पण आत्ता नाही करू शकणार तू. बाळजाबाईला ती शब्द देते की तुम्ही जसं सांगाल तसं मी वागेल. बाळजाबाई म्हणते मी तुला योग्य वेळ आली की कसं वागायचं सांगेल, पण तोपर्यंत तू काहीही उद्योग करायचे नाही. लग्न मोडण्यासाठी काहीही उच्चपती पण करायच्या नाही. मी सांगेल तसं वागायचं. आता शांत राहा. उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे, सुपारी फोडायची आहे, तेव्हा तू घरी जा निश्चिंत असं म्हणत तिला घरी काढून देते. हे सगळं तिचा दीर पाहतो आणि बाळजाबाईला विचारू लागतो, असं का केलं तुम्ही? इतका चांगला क्षण आला होता, तिला झापायचं ना. पण ती म्हणते नाही, हा योग्य प्यादा आहे. आपण ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला हा प्यादा बाहेर काढायचा आणि भाजीच पलटून टाकायची अख्ख्या गेमची, हो की नाही? तेव्हा हे प्यादा आपण राखीव प्यादा म्हणून बाजूला ठेवायचं. वेळ आल्यावर आपण त्या शस्त्राला बाहेर काढायचं. आणि मग हसू लागते. लग्न मोडण्यासाठी आता तिचा वापर करणार, पण तो योग्य वेळेवरती. घरी इकडे पावसामुळे चिखल झालेला असतो आणि त्या चिखलाला झाडू मारत कृष्णा बसलेली असते आणि कृष्णाला मग स्वाती म्हणते, हे सगळं ठेव, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, चल बरं माझ्यासोबत असं म्हणत तिला ती अंगणातनं ओट्यावर घेऊन जाते. तिथे बसल्यावरती ती तिला दाखवू लागते की मी 2-4 साड्या आणल्या आहे. आता उद्या सुपारी फोडणार आहे, तेव्हा सुपारीच्या कार्यक्रमाला कोणती साडी घालायची हा विचार माझ्या डोक्यात चालला आहे. बघ बरं तुला कोणती आवडते. त्यावेळेला ती म्हणते, अगं हे काय करते तू, मी कधी घातलं आहे का, पण सुपारीला तर घालावंच लागेल बाई. 1-2 साड्या ठेवते आणि पोपटी कलरची साडी खूप छान आहे असं म्हणत तिच्या खांद्यावर ठेवते. हीच साडी तू उद्या घालावी मला असं वाटतं. तितक्यात सावित्री येते. स्वाती तिला विचारते, आई तू कुठे गेली होतीस गं इतका वेळ? मग सावित्री चिडते आणि म्हणते, अगं बाई मला तर माहीतच नव्हतं माझी सासू घरी आहे. आता मी माझ्या सासूला सांगून जायचं का मी कुठे चालली कुठे नाही? तुला विचारून जात जाऊ का? तू कोण गं मला विचारणारे मी कुठे गेले आणि कशाला गेले? मी कधीही कुठेही जाईल, कितीही वेळ राहील, तू मला असे प्रश्न विचारायचे नाही. कृष्णा मग आईला विचारू लागते, आई उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे, कोणती साडी घालू गं मी? सावित्री म्हणते, अरे वा तुझी उद्या सुपारीचा कार्यक्रम का, पण तुझी तर जुनी ओळख आहे ती तू कशी पुसणार? तुला माहिती आहे ना तुझी जुनी ओळख काय आहे? तू करंटी आहेस, करंटी होतीस आणि कपाळ करंटीच राहणार, अवदसा ती अवदसाच राहणार, ही तुझी ओळख. आणि आली मोठी साखरपुड्यात मी कोणती साडी घालू विचारणारी असं म्हणत तिला अवदसा अशी पदवी देते आणि बिचारी खूप दुखावली जाते. डोळ्यातनं पाणी टपकतं. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तयारी होते. नवरदेवाकडचे मंडळींचं आगमन होतं, पण दारात चिखल, इतका चिखल. आणि मैनाबाई लगेचच म्हणते, दुष्यंतराव तुम्हाला ते चिखल आवडत नाही, पण तुमच्या सासूरवाडीला तर चिखलच चिखल, आता कसे तुम्ही आत जाणार, काय करणार असं म्हणत ती टोमणे मारू लागते. सगळी मंडळी आत जाऊ लागतात. सुपारीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण आत जात असताना सगळे स्वागताला उभे असतात. कृष्णा, स्वाती, सावित्री सगळ्यांचं स्वागत करते या या म्हणत. आणि आमचा दुष्यंत कुठे आहे म्हणून मागे वळून जेव्हा बाळजाबाई पाहते तर दुष्यंत चिखलाच्या त्या पलीकडे. आता मैनाबाई इकडे टोमणे मारू लागते, ह्या चिखलातनं नवरदेव इथे येणार कसा? कृष्णाला मग ती म्हणते, काय करशील तू आता, तुझी परीक्षा समज, त्याच्या पायाला चिखल न लागतं त्याला इथे घेऊन ये बरं. मग लगेचच कृष्णा तिची युक्ती वापरते. ती 2-4 विटा घेऊन जाते, एक बाज ठेवते आणि त्या विटांना उभं राहत कसं जायचं त्याला ती सांगू लागते. त्याला हात देते, त्या विटांवर पाय ठेवत ठेवत मग दुष्यंतराव आपल्या सासूरवाडीच्या ओट्यापर्यंत पोहोचतातच, तेही कृष्णाच्या मदतीने. कृष्णाने खूप छान साथ दिली. त्याच्या पायाला चिखल न लागता त्याला ती घरात घेऊन जाते. चला तर मग पुढे हा प्रवास कसा होतो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.